बीपीटी थेरम समजलं असेल. पुढची प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. स्टेटमेंट पहा. इन अ ट्रायंगल द बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल्स डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. द बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल्स डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजे काय पहा. ए बी सी या ट्रायंगलमध्ये सी हा अँगल बायसेक्टर आहे. तर हा अँगल बायसेक्टर ह्या अँगलच्या अपोजिट साइड ए बीला डिव्हाइड करतो ई मध्ये, म्हणजेच ए ई अपॉन ई बी. कोणत्या रेशोमध्ये? रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स, म्हणजे ह्या साइडच्या रेशो, म्हणजेच ए सी अपॉन सी बी. In a triangle, the bisector of angle of triangles divide the side opposite to the angle in the ratio of remaining sides. म्हणजे पहा अजून एक एक्झाम्पल. सपोज पी क्यू आर हा ट्रायंगल आहे आणि क्यूचा यम हा अँगल बायसेक्टर आहे. क्यूचा क्यू यम हा अँगल बायसेक्टर आहे. मग ह्या प्रॉपर्टीनुसार मी लिहिणार कसं? क्यू एमने पी आरला डिव्हाइड केलं. कोणत्या रेशोमध्ये? पी एम अपॉन एम आर, विच इज इक्वल टू रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स, म्हणजेच पी क्यू अपॉन क्यू आर. ओके, समजलं असेल. आता हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, प्रूफ करायचं तर पहिल्यांदा गिवन मीन्स जे दिलंय ते काय दिलंय? इन ट्रायंगल ए बी सी सीई इज अँगल बायसेक्टर. सीई इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी. लक्षात ठेवायचं, अँगल बायसेक्टर हा ट्रायंगलचा नसतो, अँगलचा असतो. सी हा अँगल बायसेक्टर कोणत्या अँगलचा? ए सी बीचा अँगल बायसेक्टर. म्हणजे माहिती असेल जेवढा हा अँगल असणार तेवढाच हा अँगल असणार. ठीक आहे ना. अँगल बायसेक्टर काय करतो? अँगल्स बायसेक्टर डिव्हाइड द अँगल इन द इक्वल पार्ट्स. जेवढा हा अँगल असणार तेवढाच हा अँगल असणार. दिलं एवढंच. इन ट्रायंगल ए बी सी सीई इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी. सीई हा ए सी बीचा अँगल बायसेक्टर आहे. ओके, प्रूफ काय करायचंय? टू प्रूव्ह काय करायचंय? ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू ए सी अपॉन सी बी. त्याने अँगल बायसेक्टर डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. हे आपल्याला प्रूफ करायचंय. कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन पहा. ए सी वाढवतो, ए सी एक्सटेंड करतो पुढे. ठीक आहे, ए सी वाढवला. ओके, ए सी पुढे वाढवला आणि सी ला पॅरल लाईन काढतो बी मधून. सी ला पॅरल लाईन काढतो बी मधून. हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन काय केलं? ए सी एक्सटेंड केला आणि सी ला पॅरल लाईन काढली. कशामधून? बी मधून. आता इथं जो पॉईंट आहे त्याला नाव देऊयात आपण डी. काय बुक्समध्ये नाव काय? डीच आहे का? ओके, डीच. ओके, हे आपण कन्स्ट्रक्शन केलं. लिहिणार कसं? लिहिणार एक्सटेंड AC, extend AC
extend AC, extend AC such that AC काय केला, एक्सटेंड केला, पण कसा केला, A डॅश C डॅश D डॅश. ठीक आहे, हे तुम्ही मनाने तुमच्या पद्धतीने लिहू शकता, जे तुम्हाला इझी वाटते ते, पण त्याच्यामध्ये सगळं आलं पाहिजे. आता मी काय केलं, AC एक्सटेंड केला, पण तो एक्सटेंड कसा केला, A डॅश C डॅश D डॅश. त्याचं मिनिंग काय होतं, AC हा मी स्ट्रेट एक्सटेंड केला कुठपर्यंत, D पर्यंत. जर तुम्ही हे लिहिलं नाही तर त्याचं मिनिंग काय होतं, तुम्ही AC कसाही एक्सटेंड करू शकता, इकडे करू शकता किंवा असा एक्सटेंड करू शकता. तो काय केला, स्ट्रेट एक्सटेंड केला कुठपर्यंत, D पर्यंत. अँड जॉईन BD सच दॅट BD जॉईन केला सच दॅट BD पॅरलल टू CE. ठीक आहे, किंवा असं पण लिहू शकता, हे झालं एक, किंवा असं पण लिहू शकता, काय, ड्रॉ BD पॅरलल टू CE, BD पॅरलल टू CE अँड जॉईन CD. BD पॅरल काढला C ला आणि जॉईन CD सच दॅट A डॅश C डॅश D डॅश, असं पण लिहू शकता. प्रूफ पहा, प्रूफ पाहता, प्रूफ आता पहा. स्टार्टिंग ACB या ट्रायंगलमध्ये, पहिल्यांदा ट्रायंगल घेऊयात, इन ट्रायंगल ACB या ट्रायंगलमध्ये CE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ACB. CE हा अँगल बायसेक्टर कुणाचा, ACBचा. आणि तो जर अँगल बायसेक्टर असेल तर हा अँगल आणि हा अँगल दोन्ही काय असणार आहे, इक्वल असणार. याला आपण वाटलंच तर अँगल 1 देऊयात, याला अँगल 2 देऊयात, जस्ट असं समजण्यासाठी. मग हे दोन्ही अँगल काय असणार, इक्वल असणार. देअरफॉर अँगल ACE इज इक्वल टू अँगल ECB. ठीक आहे, हे दोन्ही अँगल काय असणार आहे, इक्वल असणार. वाटलंच तर याला रिझन देऊयात, काय, गिवन, आणि ह्याला इक्वेशन देऊयात 1. हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट मिळाला. सेकंड, CE पॅरलल BD ला, CE पॅरलल BD, CE पॅरलल BD, CE parallel BD and AD is transversal and AD is transversal. ठीक आहे, पहा CE हा CE त्याला पॅरलल BD आणि हा टाकला ट्रान्सवर्सल AD. ठीक आहे, AD हा ट्रान्सवर्सल, CE पॅरलल टू AD, CE पॅरलल टू BD आणि AD ट्रान्सवर्सल. त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे, इक्वल असणार. काय म्हणतो आपण त्याला, करस्पॉन्डिंग अँगल. हा अँगल आणि हा अँगल दोन्ही काय असणार आहे, इक्वल, करस्पॉन्डिंग अँगल. हा अँगल, हा अँगल. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल हे आपण शिकलेलो आहे. CE parallel to BD and AD is transversal. Therefore अँगल कोणता, ACE कॉन्ग्रुएंट असणार, ACE कॉन्ग्रुएंट असणार कुणाशी, CDB शी. CDB घ्या किंवा
ए डी बिल्या दोन्ही एकच, सी डी बी लिव्यात, अँगल सी डी बी, ह्याला इक्वेशन दिलं 2. रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल, हे माहिती असेल आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. सिमिलरली सीई पॅरल बीडीला, सीई पॅरल बीडीला आणि सी बी ट्रान्सवर्सल, त्यामुळं हा अँगल आणि हा अँगल दोन्ही काय असणार आहे, कॉन्ग्रुएट असणार आहे. लिहूयात आपण. सिमिलरली सीई पॅरल टू बीडी and C parallel to BD and CB is ट्रान्सवर्सल. पहिल्या याच्यामध्ये काय दाखवलं आपण, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएट, ह्याला 1 दिला, ह्याला 2 दिला. नंतर काय दाखवलं, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएट, ह्याला 3 देऊयात, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे. सी पॅरल टू बी डी अँड सी बी इज ट्रान्सवर्सल, त्यामुळं हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे, हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे, अल्टरनेट अँगल. यू शुड नो, हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल माहिती आहे. देअरफॉर अँगल ई सी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ई सी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी बी डी, ह्याला इक्वेशन दिलं 3 आणि रिझन काय, अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. ह्याला इक्वेशन, ह्याला देऊयात अँगल 4. आता नीट लक्ष द्या. पहिल्या ह्याच्यामध्ये काय दाखवलं आपण, पहिला कॉन्ग्रुएंट दाखवला याच्याशी, सेकंडमध्ये काय दाखवलं, हा याच्याशी कॉन्ग्रुएंट दाखवला, नंतर काय दाखवलं, हा याच्याशी. आता पहा, लक्ष द्या. हा जर अँगल 50 असेल सपोज, तर हा किती असणार आहे, 50च, कारण दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे, 1 मध्ये लिहिले. हा 50 आहे, हा अँगल 1, तर हा पण किती असणार आहे, 50, कारण सेकंडमध्ये दाखवलंय हा याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, मग हा पण 50. हा जर 50 आहे तर हा किती असणार आहे, हा पण 50, कारण हे आपण थर्डमध्ये दाखवलंय अल्टरनेट अँगल, म्हणजे ते चारही अँगल एकमेकांशी काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहे. मग आपण असं लिहू शकतो, काय लिहू शकतो आपण, अँगल ए सी ई इज इक्वल टू अँगल ई सी बी इज इक्वल टू अँगल सी डी बी इज इक्वल टू अँगल सी बी डी. ए सी ई म्हणजे हा अँगल, हा ई सी बी म्हणजे हा अँगल, सी डी बी मीन्स हा अँगल आणि सी बी डी म्हणजे हा अँगल, चारही एकमेकाशी काय असणार आहे, कॉन्ग्रुएट. ह्याला काय देणार रिझन, ह्याला इक्वेशन देऊयात 4th आणि रिझन काय, फ्रॉम 1, 2 अँड 3. ओके. आता हे चारही एकमेकाशी कॉन्ग्रुएंट आहे, तर हे दोन्ही एकमेकाशी काय असणार आहे, नक्कीच कॉन्ग्रुएंट असणार आहे. चारही एकमेकाशी कॉन्ग्रुएंट आहे, तर हे दोन्ही एकमेकाशी कॉन्ग्रुएंट असणार, म्हणून अँगल सी डी बी कॉन्ग्रुएंट असणार अँगल सी बी डीशी, हा याच्याशी कॉन्ग्रुएंट असणार. हे चारही एकमेकाशी कॉन्ग्रुएंट आहे, तर सी डी बी कॉन्ग्रुएंट असणार कोणाशी, सी बी डीशी. बरोबर. मग आता हे जर कॉन्ग्रुएंट आहे, तर आपल्याला माहिती आहे कॉन्ग्रुएंट अँगलच्या अपोजिट साईड काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आयसोसेल ट्रायंगल थिअरम. ट्रायंगलमध्ये जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील, तर त्याच्या अपोजिट साईड काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग इन ट्रायंगल सी बी डी, ह्याला इक्वेशन देऊयात 5th. सी डी बी मध्ये, इन ट्रायंगल सी डी बी म्हणजे सी बी डी मध्ये, ट्रायंगल सी बी डी मध्ये अँगल सी डी बी
कॉन्ग्रुएंट आहे अँगल सी बी डीशी. हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. तर बी समोरील साईड कोणती? सी डी. बी समोरील साईड सी डी आणि डी समोरील साईड कोणती? सी बी. काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. ह्याला इक्वेशन दिलं 6 आणि रिझन काय? आयसोसेल ट्रायंगल थिअरम हे आपण शिकलोय 9th मध्ये. ट्रायंगल्समध्ये दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यात अँगल समोरील साईड पण काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. ए बी सी ट्रायंगलमध्ये बी आणि सी जर कॉन्ग्रुएंट असतील तर बीच्या समोरील साईड ए सी आणि सीच्या समोरील साईड ए बी पण काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके, इथपर्यंत समजलं. आता पहा, आता मी पूर्ण ट्रायंगल घेतो. कोणता? ए बी डी. कोणता ट्रायंगल घेतो? ए बी डी. इन ट्रायंगल ए बी डी. ए बी डी हा ट्रायंगल घेतला. ए बी डी याच्यामध्ये सीई पॅरले बीडीशी. सी पॅरले बीडीशी. का? आपण तसं कन्स्ट्रक्शनच केलंय. ए दिसतोय ए बी डी हा ट्रायंगल घेतला. त्याच्यामध्ये सीई पॅरले बीडीला. सीई पॅरले बीडीला. तर बीपीटी नुसार कसं लिहिणार? इफ द लाईन इज पॅरल टू वन साइड ऑफ द ट्रायंगल विच इंटरसेक्ट अदर टू साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट देन द लाईन डिवाइड दोज साइड्स इन सेम प्रपोर्शन. मग ए बी डी मध्ये सीई पॅरले बीडीला तर बीपीटी नुसार कसं लिहिणार? एई अपॉन ईबी. एई अपॉन ईबी इज इक्वल टू AC अपॉन CD. इक्वेशन 7 बाय BPT. हे कशावरून लिहिलं मी? BPT नुसार. ए बी डी मध्ये BPT थिअरम यूज केलं. काय यूज केलं? कारण CE पॅरले BDला. आता पहा, आपल्याला प्रूफ करायचंय हे आणि आपल्याला मिळालं हे. इथे पण AE आहे, इथे पण AE आहे, इथे EB AC AC. फक्त इथं CB आहे, इथे काय CD आहे. इथे CB आहे, इथे CD आहे. पण आपण 6 मध्ये काय दाखवलं? जेवढा CB आहे तेवढाच CD आहे. मग ह्या CDच्या जागी मी CB लिहू शकतो. देअरफॉर AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB फ्रॉम 6 and 7. फ्रॉम 6 and 7. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. AE अपॉन EB इज इक्वल AC अपॉन CB. ठीक आहे. परत एकदा लक्ष द्या. कन्स्ट्रक्शन वगैरे काय केलं आपण ते समजलं असेल. हा अँगल पहिल्यांदा काय केलं आपण? हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट केला. नंतर हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट दाखवला, करस्पॉन्डिंग अँगल. नंतर हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट दाखवला, अल्टरनेट अँगल. त्यामुळे हे काय झाले? चारही अँगल एकमेकाशी कॉन्ग्रुएंट झाले. चारही एकमेकाशी कॉन्ग्रुएंट तर हा याच्याशी कॉन्ग्रुएंट असणार. मग CBD मध्ये आयसोसेल ट्रायंगल यूज केलं. त्याच्यावरून मला CB इज इक्वल टू CD मिळाला. मला हे प्रूफ करायचं होतं AE अपॉन EB इज इक्वल AC अपॉन CB. मी ABD मध्ये BPT यूज केलं. त्याच्यावरून मला हे मिळालं. आणि जे आपण दाखवलंय CB इज इक्वल टू CD. मग या CDच्या जागी फक्त काय लिहिला? CB लिहिला. थिअरम काय झालं? प्रूफ झालं. ओके, ठीक आहे. आत्ता आपण पाहिलं प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रायंगल किंवा थिअरम ऑफ अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रायंगल. आता आपल्याला त्याचा कॉन्व्हर्स पाहायचा आहे. याचाही प्रूफ नाही आहे बुक्समध्ये तुम्हाला, त्यामुळे मीही देणार नाही याचा प्रूफ. कॉन्व्हर्स काय पहा. थिअरम काय होतं? अँगल बाय सेक्टर ट्रायंगल. थिअरम पहा पहिल्यांदा. इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, AD is angle bisector. AD is angle bisector of angle BAC.
AD हा अँगल बायसेक्टर आहे कोणत्या अँगलचा? BACचा. पुढे असं पण लिहू शकतो AD इंटरसेक्ट BC ॲट पॉईंट D. ओके, ठीक आहे, ते आपण पाहिले. तर BSC मध्ये AD हा अँगल बायसेक्टर BSCचा, देन अँगल बायसेक्टर थिअरमवरून मी कसं लिहू शकतो? BD अपॉन DC इज इक्वल टू BA अपॉन AC. ठीक आहे, हे आपण प्रूफ केलं. इन a triangle the angle bisector of angle which divide the opposite sides of angle in the ratio of remaining sides. आता कॉन्व्हर्स काय याचा कॉन्व्हर्स काय? इन ट्रायंगल ABC AD intersect at point D on BC if BD upon DC is equal to BA upon AC, BD upon DC is equal to BA upon AC, then AD is angle bisector of angle BAC. AD हा अँगल बायसेक्टर असेल तर BD अपॉन DC इज इक्वल टू BA अपॉन AC, आणि जर BD अपॉन DC इज इक्वल टू BA अपॉन AC तर AD अँगल बायसेक्टर. ओके, हा कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. ओके, आणि सेम रेशो म्हणजे याचं मिनिंग समजलं असेल तुम्हाला. सपोज BD सपोज 2A DC 4, रेशो काय आला याचा? 1/2 BD अपॉन DC म्हणजे 2/4, रेशो काय? 1/2. मग हा जर 5 असेल BA तर AC किती पाहिजे? 10. BA अपॉन AC इज इक्वल टू BA 5 AC 10, रेशो काय? 1/2. म्हणजेच BD अपॉन DC इज इक्वल टू BA अपॉन AC. पण हे कधी? जेव्हा AD हा काय असेल? अँगल बायसेक्टर. ओके, नेक्स्ट थेरम आहे पहा काय? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल. स्टेटमेंट पहा. The ratio of intercept made on transversal by 3 parallel lines is equal to ratio of corresponding intercept made on any other transversal by the same parallel lines. 3 पॅरल लाईन्स आहे LMN. ठीक आहे, 3 पॅरल लाईन्स आहे LMN. याच्यावरती एक ट्रान्सवर्सल टाकला, X हा एक ट्रान्सवर्सल टाकला. ट्रान्सवर्सल म्हणजे त्याला मराठीत आपण म्हणतो छेदिका. LMN ह्या 3 पॅरल लाईन्स आहे, त्याच्यावरती X हा ट्रान्सवर्सल टाकला तर एक इंटरसेप्ट तयार झाला. कोणता? AB अपॉन BC. AB अपॉन BC इज इक्वल टू रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट. ह्याच्यावरती दुसरा ट्रान्सवर्सल टाकला Y. रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सवर्सल Y हा ट्रान्सवर्सल टाकला. त्याच्यामुळे जे इंटरसेप्ट तयार होणार आहे कोणतंही PQ अपॉन QR, दोन्ही काय असणार आहे? इक्वल असणार आहे. त्याच पॅरलाईन्सवरती जर दुसरा ट्रान्सवर्सल टाकला तर त्याच्यामुळे जे इंटरसेप्ट तयार होणार ते काय असणार आहे? इक्वल असणार आहे. द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सवर्सल बाय 3 पॅरल लाईन्स इज इक्वल टू रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सवर्सल बाय द सेम पॅरल लाईन्स. हे आपल्याला दाखवायचं आहे. AP अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. आणि याचं मिनिंग समजलं असेल तुम्हाला. हा 2A हा 4 असेल, हा 4 असेल तर हा किती असला पाहिजे? 8 असला पाहिजे. याचा जेवढा रेशो येणार तेवढाच याचा पण पाहिजे. आता आपण प्रूफ करूया. हे गिवन मध्ये काय लिहिणार? जे दिलंय ते काय दिलंय?
लाईन यल पॅरल टू लाईन यम पॅरल टू लाईन एन. लाईन यल पॅरल यमला यम पॅरल एन आहे, म्हणजे तिन्ही एकमेकाला काय आहेत, पॅरल आहेत. ट्रान्सवर्सल एक्स इंटरसेक्ट स्पेलिंग थोडीशी मिस्टेक झाली, समजून घ्या. इंटरसेक्ट यल यम अँड एन ॲट पॉइंट्स ए बी सी रिस्पेक्टिवली. लिहिलं काय पहा, लाईन यल एम एकमेकाला पॅरले, ट्रान्सवर्सल एक्स हा एलला ए मध्ये, एमला बी मध्ये आणि एनला सी मध्ये इंटरसेक्ट होतो. सिमिलरली अँड ट्रान्सवर्सल वाय इंटरसेक्ट यल यम अँड एन ॲट पॉइंट्स पी क्यू अँड आर रिस्पेक्टिवली. कोणी पाठ करायचं नाही, आपण आपल्या मनाने लिहायचं. यल एम एकमेकाला पॅरले, एक्स एलला ए मध्ये, एमला बी मध्ये आणि एनला सी मध्ये इंटरसेक्ट होतो. वाय एलला पी मध्ये, एमला क्यू मध्ये आणि एनला आर मध्ये इंटरसेक्ट होतो. ठीक आहे. टू प्रूव्ह काय करायचंय मला, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर, हे मला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. कंस्ट्रक्शन जॉइंट ए आर which intersect M at point D. कंस्ट्रक्शन काय केलं, ए आर जॉईन केला. ए आर करा किंवा पी सी करा, ठीक आहे, जे पाहिजे ते. ए आर जॉईन केला, ए आर एमला डी मध्ये इंटरसेक्ट होतो. ओके, हे झालं कन्स्ट्रक्शन. नाऊ प्रूफ. आता पहा, हे जॉईन केल्यामुळे इथं नंबर ऑफ ट्रायंगल्स तयार झाले. त्याच्यापैकी दोन बिगर ट्रायंगल, कोणता, ए सी आर दिसतोय, हा घेऊयात. ट्रायंगल ए सी आर. इन ट्रायंगल ए सी आर मध्ये बी डी पॅरलल टू सी आर. बी डी पॅरल असणार सी आरला, कारण यम पॅरले एनला लाईन गिवन, तर नक्कीच बी डी पॅरल असणार कुणाला, सी आरला. बी डी पॅरल असणार कुणाला, सी आरला. मग ए सी आर या ट्रायंगलमध्ये बी डी पॅरले सी आरला, तर बीपीटीनुसार मी कसं लिहू शकतो, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी आर. ह्याला इक्वेशन देतो 1 आणि रिझन काय, बाय बी पी टी. ओके, सेम आत्ता ट्रायंगल घेतला ए सी आर. आता दुसरा ट्रायंगल तुम्हाला दिसत असेल, इन ट्रायंगल ए आर पी. इन ट्रायंगल ए आर पी. ए आर पी मध्ये म्हणजे असा ट्रायंगल आहे, आर हिते, पी हिते, ए हिते, डी क्यू. डी क्यू पॅरल असणार ए पीला, मग डी क्यू पॅरल ए पी. डी क्यू पॅरल ए पीला. परत बीपीटीनुसार कसं लिहिणार, आता तुम्ही इथं कसं लिहू शकता,
आर क्यू अपॉन क्यू पी, आर क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल टू आर डी अपॉन डी ए, आर क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल टू आर डी अपॉन डी ए असं लिहू शकता, किंवा पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए डी अपॉन डी आर असं लिहू शकता. ठीक आहे, कसंही लिहा, फक्त सिक्वेन्स एक ठेवा. इकडून व्हर्टेक्सवरून गेलो आर क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल आर डी अपॉन डी ए, किंवा वरून खाली आलो ए डी अपॉन डी आर इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. सिक्वेन्स एकच ठेवायचा. मग इंट्रँगल ए आर पीमध्ये असं लिहूयात, वरून खाली येऊयात. इकडे आपण या साईडने आलो होतो ना खाली, तर इकडे पण या साईडने येऊयात. म्हणजेच पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए डी अपॉन डी आर. इक्वेशन 2 रिझन बाय बी पी टी. ठीक आहे. मग आता 1 आणि 2 मध्ये राईट साईड सेम आहे, राईट साईड सेम तर लेफ्ट साईड पण सेम. म्हणजेच ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला, प्रूफ करायचं होतं. ए बी अपॉन बी सी इज इक्वल पी क्यू अपॉन क्यू आर. म्हणून याचं स्टेटमेंट आहे, द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरल लाईन्स इज इक्वल टू रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरल लाईन्स. ओके, याचा कॉन्व्हर्स आहे का, याचा कॉन्व्हर्स नाही आहे तुम्हाला. नेक्स्ट लेक्चरपासून आपण चालू करणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2.